देशाचा 17वा प्रजासत्ताक दिन आहे। नवी दिल्लीच्या राजपथावर सालाबादप्रमाणे दिमागदार परेड पार पडणार आहे। यंदा सर्व चित्ररथांसाठी महात्मा गांधींची 150वी जयंती ही थीम आहे। यावर्षी दिल्लीतल्या राजपथावर महाराष्ट्राच्या वतीने भारत छोडो आंदोलनावर आधारित चित्ररथ प्रदर्शित होणार आहे। प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंनी हा चित्ररथ साकारला। यावर्षी 16 राज्य आणि केंद्र शासनाचे 6 चित्ररथ सादर करण्यात येणार आहेत। दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रॅम्फोसा यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे आहेत। शुक्रवारी दुपारी त्यांचं नवी दिल्लीमध्ये आगमन झालं। संध्याकाळी त्यांच्यासाठी राष्ट्रपती भवनामध्ये खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस अर्थात ITBPनं लडाखमध्ये 18,000 फुटांच्या उंचीवर तिरंगा फडकावलाय। कडाक्याच्या थंडीत आणि इतक्या उंचावर त्यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील राष्ट्रपती भवनाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। विद्युत रोषणाईनं राष्ट्रपती भवन आणि राजपथ उधळून निघालाय। दिल्लीतील इंडिया गेटला ही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। इंडिया गेटची रोषणाई पाहण्यासाठी पर्यटक आणि दिल्लीकरांनी गर्दी केली आहे। दिल्लीतील प्रजासत्ताक दिनानिमित्त कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली। अति महत्त्वाच्या भागांमध्ये रात्रभर नाकाबंदी होती आणि प्रत्येक गाडीची तपासणी केली जात होती। दिल्लीप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये ही सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून नजर ठेवून आहेत। कोणताही अनुचित प्रकार किंवा घातपात घडू नये यासाठी राजौरीमध्ये पुरेपूर काळजी घेतली जाते। जम्मूमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था आहे। पोलीस, CRPF आणि लष्कराचे जवान शक्य तेवढी खबरदारी घेत संशयास्पद हालचालींवर नजर ठेवून आहेत। मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्येही सुरक्षेच्या चोख उपाययोजना करण्यात आल्या आहेत। आपण जी दृश्य बघतोय ती भोपाळ रेल्वे स्थानकावरची आहे। मुंबईमध्ये काही दिवसांपासून सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे। शुक्रवारी रात्री अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई महापालिकेचं मुख्यालय आकर्षक रोषणाईनं उजळून निघालंय। CSMT स्थानकासमोरच ही ऐतिहासिक वास्तू उभी आहे। युनेस्कोकडून वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जाहीर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरही नयनरम्य रोषणाई करण्यात आली। या सुंदर दृश्यांचे फोटो काढण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती। मुंबईच्या दादर भागामध्ये एका टोलेजंग इमारतीवर अनोखा लाईट शो पाहायला मिळाला। पाश्चात्य देशात करतात तसा प्रकाशाचा खेळ या इमारतीवर केला गेला। शिवसेना भवनासमोर कोहिनूर मिलच्या जागेवर ही इमारत उभी आहे। पुण्यात प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी एक दुर्मिळ चित्र पाहायला मिळालं। झील एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये 3,500 विद्यार्थ्यांनी मिळून तिरंग्याचा आकार तयार केला। यासाठी विद्यार्थ्यांचे 62 पंक्ती आणि 58 स्तंभ तयार करण्यात आले होते। तसंच भगतसिंग आणि राजगुरू यांच्या चेहऱ्यांशी साम्य असणारं फॉर्मेशन ही विद्यार्थ्यांनी तयार केलंय। हे दृश्य पाहण्यासाठी अनेक लोक इमारतींच्या गच्चीवर बसले होते। इतका सुंदर समन्वय आणि टायमिंग क्वचितच पाहायला मिळतं आणि तेही 3,500 विद्यार्थ्यांमध्ये। फोटोग्राफर तेजस नेरुरकरने एक आगळंवेगळं कॅलेंडर मराठी जनतेसमोर आणलंय। नाव आहे वंदे मातरम कॅलेंडर। 26 मराठी कलाकार 26 स्वातंत्र्य सेनानींच्या वेशात दिसत आहेत। सई तामणकर, श्रेया बुगडे, प्रिया बापट, सागर देशमुख, सुनील बर्वे, प्रियदर्शन जाधव, प्रवीण तडदे असे 26 कलाकार या कॅलेंडरमध्ये झळकत आहेत। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळा शानदाररित्या पार पडला। भारतीय सैन्य दलाचे जवान आणि पाकिस्तानी रेंजर्स मिळून डोळ्यांचं पारणं फिरणाऱ्या कवायती सादर केल्या। हा सोहळा पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती। प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्यात। गणतंत्र दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे। परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री अशा विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या प्रणवदांनी आपल्या कारकिर्दीमध्ये पार पाडल्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर झालाय।
शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकास क्षेत्रामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांना 1999 साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. दिवंगत गायक आणि संगीतकार भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर भारतरत्न देण्यात येणार आहे. भूपेनदा कवी आणि चित्रपट दिग्दर्शक सुद्धा होते. ते मूळचे आसामचे होते. त्यांना पूर्व भारतात सुंदा कंठा म्हणूनही ओळखलं जायचं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय. बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवचरित्राच्या प्रसारात मोठं योगदान आहे. त्यासाठीच त्यांचा या मानाच्या पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय. लार्सन अँड टुब्रो कंपनीचे समूह कार्यकारी अध्यक्ष AM नाईक यांना पद्मविभूषण जाहीर झालंय. L&Tला जगात नव्या उंचीवर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. 2009 साली त्यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते आणि संवाद लेखक कादर खान यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. विनोदी अभिनय आणि चपखल संवाद लेखन यात कादर खान यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. त्यांचं अलीकडेच निधन झालं. सध्याच्या काळामध्ये दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जाणारे मनोज वाजपेयी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. बँडिट क्वीन या चित्रपटात ते पहिल्यांदा जगासमोर आले. नंतर सत्या आणि गँग्स ऑफ वासेपूर मधील भूमिकांनी त्यांनी रसिकांची मनं जिंकली. नृत्यकलेमध्ये पारंगत अभिनेते आणि दिग्दर्शक प्रभुदेवा यांनाही पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये प्रभुदेवाचं योगदान मोठं आहे. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. गेली 4 दशकं ते चित्रपटात अभिनय करतायत. हिंदीतही त्यांची कंपनी चित्रपटातली भूमिका खूप गाजली. सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनाही पद्मश्री जाहीर झालाय. मराठी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम संगीतात महादेवन यांनी आपल्या कार्यानं मोलाची भर घातली आहे. ज्येष्ठ विनोदी अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. हिंदी आणि गुजराती चित्रपट आणि नाटकात त्यांचं योगदान मोठं आणि प्रदीर्घ राहिलंय. ज्येष्ठ नाटककार वामन केंद्रे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. ते सध्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या प्रतिष्ठित संस्थेचे संचालक आहेत. याआधी त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आलाय. MDH मसाले कंपनीचे सर्वेसर्वा महाशय धरमपाल गुलाटी यांनाही पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. मसाल्यांच्या छोट्याशा दुकानापासून MDH जगाच्या नकाशावर पोहोचवण्यात त्यांची मोलाची कामगिरी आहे. ते 96 वर्षांचे आहेत. डॉक्टर सुदाम काटे यांनाही पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. सिकल सेल ॲनेमियाचं निदान आणि उपचार यात डॉक्टर काटेंच्या कामगिरीला तोड नाही आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आदिवासी भागात त्यांनी सिकल सेल्डियामध्ये मोठं काम केलंय. अमरावतीच्या मेळघाटात आदिवासींसाठी जीवन वेचणारं दाम्पत्य डॉक्टर स्मिता कोल्हे आणि डॉक्टर रवींद्र कोल्हे यांना पद्मश्री जाहीर झाले. फक्त वैद्यकीय सेवाच नाही तर मेळघाटात वीज, रस्ते आणि शिक्षणाच्या सोयी आणण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. क्रिकेटपटू गौतम गंभीरला पद्मश्रीनं गौरवण्यात येणार आहे. टेस्ट, वन डे आणि T20 क्रिकेटमध्ये गंभीरनं भरीव कामगिरी केली आहे. त्याची पोचपावती म्हणून त्याला पद्म पुरस्कार देण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर, बाभुळगाव आणि आर्णी तालुक्यात रात्री अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे परिसरात चांगलाच गारवा निर्माण झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. भंडारा जिल्ह्यातही काल दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी यावेळी अवकाळी पावसासह गारपेटीनं झोडपून काढले. यामध्ये मात्र रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडलाय. मध्यरात्रीपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. शिवाय भंडाऱ्यामध्येही अनेक ठिकाणी गारा पडल्यानं पिकांना याचा मोठा फटका बसलाय. रात्रीपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांच्या हाती येणाऱ्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. चारा छावण्यांच्या मागणीसाठी बीडमध्ये माळरानावर शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. बीडच्या आहेर, वडगाव गावातील 300 शेतकऱ्यांनी उपोषणाचा पवित्रा घेतलाय. पाण्याअभावी पीक करपू लागल्यानं धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावातील एका शेतकऱ्यानं गव्हाच्या उभ्या पिकामध्ये रोटारोवर फिरवला आहे. कुसुंबा इथले शेतकरी शरद पाटील यांनी 2 बिघे शेतामध्ये गव्हाची पेरणी केली होती. मात्र ऐन जानेवारी महिन्यातच विहिरींनी तळ गाठल्यामुळे ते संकटात सापडले.
कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मोफत कांदा वाटप केलं। कांदा विक्रीतून उत्पादनाचा खर्चही मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडलाय। काँग्रेसला आमचा 30 तारखेपर्यंत अल्टिमेटम आहे आणि या सभा म्हणजे आमची जनजागृती सुरू असल्याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे। साताऱ्यातील सत्ता संपादन मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। सिन्नर शिर्डी महामार्गावर भीषण अपघात झाला। अपघातामध्ये 4 जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। एसटी बस आणि कारमध्ये हा भीषण अपघात झाला। पंजाब नॅशनल बँकेला करोडोंचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदीच्या अलिबाग इथल्या बंगल्यावर रायगड जिल्हा प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे। ईडीनं बंगल्याचा ताबा प्रशासनाला दिल्यानंतर ही कारवाई करण्यात येते। मतदान हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांना आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी लोकशाही मतदार दिनानिमित्त मानवी साखळी आणि रॅलीचं आयोजन केलं होतं। राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त कामरगावमध्ये विविध मतदान जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मतदानाबाबत जनजागृती करता पथनाट्याद्वारे मतदार नोंदणी आणि मतदान करण्याचं आवाहन यावेळी विद्यार्थ्यांनी केलं। स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना हृदयविकाराचा झटका आल्यानं जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड शहरातल्या शाहूनगर भागामध्ये घडली। अभ्यास करताना बुधवारी रात्री गंगाभीषण राऊत या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला। दैनंदिन जीवनामध्ये माणसाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील 48 व्यक्तींना राष्ट्रपतींचं जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर झालेत। यामध्ये गडचिरोलीत माओवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी जवानांच्या मदतीला धावून जाऊन जीवदान देणाऱ्या डॉक्टर चरणजीत सलुजा यांचाही समावेश आहे। जालन्यामध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये एका शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। दत्तात्रय कुंबळे या शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला। युतीनं झाल्यास यापूर्वी जिंकलेल्या जागांपेक्षा एक जागा जास्त जिंकू असा आत्मविश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलाय। राज्यात समविचारी पक्षांची युती झाली पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचं ते म्हणाले। अकोल्याच्या टायगर फोर्स अंतर्गत 14 महिलांची एक तुकडी तयार करण्यात आली आहे। त्यांच्या मार्फत ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये सुरक्षेचं काम करतायत। विशेष म्हणजे या सर्व महिला मेळघाटातील आदिवासी आहेत। सोलापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला। गेल्या वर्षभरापासून पगार न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न होत काम बंद आंदोलन पुकारलं। गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्यावर जाहीर टीका करणारे कट्टर विरोधक भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि गोपीचंद पडळकर हे दोघेही वाळव्याच्या एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसले। मात्र या दोघांनीही एकमेकांच्या तोंडाकडे पाहणं सुद्धा पसंत केलं नाही। साताऱ्यातील राजवाडा भागामध्ये प्रकाश आंबेडकर आणि ओवेसींच्या सभेसाठी बनवलेली लाईटची कमान कोसळली आहे। यामध्ये कमानीचं काम करणारा कर्मचारी गंभीर जखमी झालाय। अहमदनगरमध्ये भर रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्त व्यक्तीला मंत्री गिरीश महाजन यांनी मदतीचा हात दिलाय। नगर जिल्ह्यातील घोडेगाव जवळ हा अपघात झाला। त्यांनी जखमी व्यक्तीला आपल्या गाडीतून रुग्णालयात उपचारासाठी नेत मदत केली। सांगली तासगाव मर्चंट असोसिएशन आणि कोल्ड स्टोरेज व्यापाऱ्यांनी तासगावमध्ये बेमुदत बंद पुकारलाय। सोमवारपासून या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कशेडी घाटातील बोगद्याच्या कामाचं पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी हा बोगदा खोदला जाणार आहे। कोणतीही डिग्री नसताना देखील डॉक्टर असल्याचं भासवून ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरला नांदगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। रतन चक्रवर्ती असं या बोगस डॉक्टरचं नाव असून तो फक्त 8वी पर्यंत शिकलेला आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसर रामटेक मार्गावर सकरला गावाजवळ विटांचा ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। अपघातात 8 वर्षीय खुशेंद्र मोहतुरे यांचा मृत्यू झाला। आपल्या मुलाला विद्यापीठात नोकरीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जमीनग्रस्त महिला शेतकऱ्यांनी नांदेड विद्यापीठासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली। जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना पाल्यांना विद्यापीठात नोकरीचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण शेख शबाना यांचा मुलगा शेख मस्तान याला अजूनही नोकरी मिळालेली नाहीये। हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यामध्ये अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी दांडी मारली। बीड तालुक्यातील बोरखेड इथं पाणी फाउंडेशनच्या मदतीनं गाव पाणीदार करण्यासाठी कल्पना शिंदे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत 32 लिटर डिझेल जमा करून दिलंय।
हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यामध्ये 2014 आणि 15 या वर्षी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागानं स्वस्त धान्य दुकानदारांना मंजूर नियमनापेक्षा जास्त धान्यांचं वाटप केलं, तर 2016 आणि 17 या कालावधीपेक्षा जादा धान्य वाटप करण्यात आलं। भरधाव मालवाहू वाहनानं दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील महिला तिच्या 4 वर्षांच्या चिमुकल्यांसह पुलावरून वर्धा नदीच्या पात्रात फेकली गेल्याची घटना घडली आहे। थोडक्यात बंगळुरूमध्ये वार्षिक फ्लॉवर शो भरलेला आहे। हा शो पाहण्यासाठी नागरिक हजारोंच्या संख्येने येत आहेत। आतमध्ये महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण मोठ्या खुबीनं टिपण्यात आले। हिमाचलमध्ये बर्फवृष्टी सुरूच आहे। ही दृश्य आहे धर्मशाला इथली। इथे 2 दिवस बर्फवृष्टी कमी झाली होती, पण काल दुपारपासून पुन्हा बर्फ पडू लागलाय। पर्यटक मात्र यामुळे चांगले खुश झाले। शिमल्यातही सर्वत्र बर्फाची सफेद चादर पसरली आहे। सर्वत्र जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। रस्त्याच्या दुतर्फा फक्त बर्फच दिसून येतोय। पर्यटक आणि नागरिक बर्फवृष्टीचा आनंद लुटतायत।